चला सामन्याला सुरुवात करायची आहे. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय फलंदाज प्रदीप, नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय चारू याला. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रणित. प्रणितच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे. चेंडूला भिरकवलं जात आहे. सीमार शेपार येतोय षटकार डीजे. जर चेंडू आला नसेल, चेंडू सापडत नसेल तर चला दुसरा चेंडू सिलेक्ट करायचा आहे, निवडायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. बघा मित्रांनो, क्रिकेटचा खेळ किती अद्भुत आहे. मागील सामन्यात ज्या गोलंदाजाने आपल्या संपूर्ण षटकात 2 धावा दिल्या, 3 विकेट प्राप्त केल्या, या सामन्यात पहिल्या चेंडूवरती त्याला षटकार ठोकला जातोय. पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत केलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती त्याला आसमान दाखवलं जात आहे आणि वेलकम म्हटलं जात आहे. ते म्हणजे फलंदाज प्रदीपकडून पहिल्या चेंडूवरती षटकार, याचा अर्थ गोलंदाजावरती दबाव आणि फलंदाज मात्र दुप्पट आत्मविश्वासाने आता फलंदाजी करताना पाहायला मिळेल. मात्र इथे गोलंदाजाला या दबावाला जुगारून एक चांगलं षटक हाताळावं लागेल. अजून एक चांगला स्ट्रोक, चेंडू हवेत आणि चेंडू जाईल मिड विकेट, सीमार शेपार. सलग दुसरा षटकार डीजे. ग्रुप ग्रामपंचायत चिराडचं हे मैदान अलिबागमधील एक सुंदर आणि भव्य दिव्य असं सर्व सुविधायुक्त मैदान आपण पाहतोय. आणि अलिबाग म्हटलं की क्रिकेटची पंढरी, त्याचबरोबर कबड्डीसाठी चांगले संघ आपण पाहतो, चांगले खेळाडू कबड्डी खेळणारे संघ आणि त्याचबरोबर बैलगाडा प्रेमी. त्यामुळे बैलगाडा प्रेमीवरती आधारित ते गाणं आपण ऐकलं. वळीव मैदानाकडे सलग 2 चेंडू 2 षटकार लगावत इथे एक चांगली सुरुवात प्रदीप आपल्या संघासाठी करून देतोय. तिसऱ्या चेंडूवरती देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे, मात्र इथे एक क्षेत्ररक्षक मध्ये येतोय, विकेट प्राप्त केली जाते आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल तंबूच्या आशाला. डीजेला संधी. आपण पाहिलं सलग 2 चेंडूवरती 2 षटकार लगावल्यानंतर पुढच्या चेंडूवरती मोठा फटका लगवण्याचा त्याला मुहूर्त आवरता आला नाही, मोह त्याला, आणि त्या दरम्यान आपण पाहतोय विकेट गमावली जाते. असं म्हणतात ना, आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा श्राप, याचंच उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 चेंडू 2 षटकार आले, मात्र पुढच्या चेंडूवरती त्याच्या खेळीला पूर्णविराम लागलाय, त्याचे खेळी संपुष्टात आले. नवीन बॅटर, न्यू बॅटर आपण पाहतोय, नवीन फलंदाज अनिश येतोय. शेल टिपला आहे, मात्र तो क्लीन आहे का, याचं उत्तर नक्कीच पंचांकडून आपल्याला मिळेल. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच पडताळणीसाठी पाठवलं जातं, रिव्ह्यू पेंडिंग असेल.
कॅच क्लीन आहे आणि फलंदाज अनिशची विकेट इथे प्राप्त होते. आणि खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन कॅच ऑफ द नाईट आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट ज्या पद्धतीने पुढे सरसावत झेल टिपला गेलाय. नक्कीच मी नेहमी म्हणतो गोलंदाजाला काय हवं असतं मित्रांनो, अशा प्रकारचे एफर्ट्स हवे असतात, अशा प्रकारची क्षेत्ररक्षकांची त्याला साथ हवी असते आणि ती साथ मिळते ती म्हणजेच प्रणीतला. आणि सलग 2 चेंडूवरती 2 विकेट इथे प्रणीत प्राप्त करते. बघा 2 चेंडू 2 षटकार, त्यानंतर झालेलं गोलंदाज कमबॅक. 2 चेंडूवरती 2 विकेट गमावले गेले आहेत आणि गोलंदाज प्रणीत हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलाय. न्यू बॅटर नवीन फलंदाज भावेश आपल्याला पाहायला मिळतोय. उंचवर असा खेळाडू आपण पाहतोय, अष्टपैलू खेळाडू आहे. दिलदार बागदांडा संघाचा आणि संघाने चांगल्या सुरुवातीनंतर काहीसे पडझड झाले ती रोखण्यासाठी तो आलाय. हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाज प्रणीत. इथे हॅट्रिक होणार का? चेंडू हवेत आणि इथे हॅट्रिक संपादन केली जाते. टाळ्यांनी अभिवादन केले जात आहे. प्रणीत इथे मात्र हॅट्रिक संपादन करत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजी क्रमाला पहिल्या षटकात पुन्हा एकदा खिंडार पाडतो असं म्हणावं लागेल. थर्ड विकेट गोज डाऊन. डीजेला संधी. साहिल फलंदाजीसाठी येतोय. असं म्हटलं जातं ना, क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. बघा त्याचं ज्वलंत उदाहरण, पहिल्या 2 चेंडू 2 षटकार आणि पुढच्या 2 चेंडूवरती 3 चेंडू पाहिलं सलग 3 विकेट प्राप्त करत आपल्या संघासाठी हॅट्रिक संपादन केले गोलंदाज प्रणीतने. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला चेंडूला सन्मान दिला जातोय. डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला खेळून केलं जात आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 फलकाकडे आपण पाहिलं. प्रथम फलंदाजी करत असताना दिलदार बागदंडा संघाची धावसंख्या झाले 3 गडी बाद 18 धावा, माफ करा 12 धावा. 12 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 1 ओव्हर. प्रीत आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. या चेंडूवरती त्याच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली जाते. हळुवारपणे चेंडूला खेळून केलं जात आहे. डावखुऱ्याचा गोलंदाज प्रीतचं मी नक्कीच कौतुक करेन. राजेश सर, आपण मैदानात होतात, पंचाच्या भूमिकेत आपण देखील पाहिलं, ह्या गोलंदाजाकडे विशेष गती नाहीये, मात्र अचूकता ॲक्युरसी नक्कीच पाहायला मिळते. प्रत्येक फलंदाज माफ करा जखडून ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. मोठे स्ट्रोक तो लगावून देत नाही. एक षटक आणि 2 चेंडूचा खेळ झालाय. 10 फलक धावसंख्या लागली ती म्हणजे 15. इथे मात्र 14 माफ करा. आणि यावेळेस चेंडू आपण पाहतोय सर्वांना चकवतोय. वाईटचा इशारा. वाईट +4 एकूण मिळतील 5 धावा. डीजेला संधी.
चेंडू नक्की थोडासा खराब लाईन आणि त्याच्यावरती आपण पाहतोय 4 धावा मिळाव्यात म्हणजे सोने पे सुहागा. एकूण धावसंख्या झाली संघाची 19 धावा. बॅटची इनसाइड आहे जिथे मात्र सुदैव म्हणायला लागेल ते म्हणजे फलंदाजाचा बॅटची कडा घेत आतली कडा घेत चेंडू यष्टीवरती गेला नाही. लेग स्ट्रिपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चालाक्ष आपण पाहतोय चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड करतोय. इथे कोणतीही धाव घेतली जात नाहीये. 3 चेंडू झालेले आपण पाहतोय. 3 षटकं म्हणजे 18 चेंडूचा खेळ आणि त्यापैकी 9 चेंडू झालेत. या 9 चेंडूवरती आपण पाहिलं धावफलकावर आतापर्यंत 19 धावसंख्या लागल्या. पाहूया उर्वरित 9 चेंडूमध्ये किती धावा या जमवल्या जातात. त्यावेळेस चांगला चेंडू या चेंडूला आपण पाहिलं तर काउकॉनच्या दिशेला खेळून कडे जात आहे. जोपर्यंत चेंडूवरती क्षेत्र येईल चेंडूला फील्ड करेल फेक करेल 1 धाव घेतली जाते. स्ट्राईक रोटेट होते. या एकेरी धावाने आपण पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 धावा. प्रत्येक धाव महत्त्वपूर्ण आहे कारण आपण पाहिलं हा सामना खूप क्रुशल आहे. आत्तापर्यंत खूप चांगली कामगिरी दोन्ही संघांनी केले मात्र खऱ्या अर्थाने अंतिम 2 मध्ये प्रवेश करण्यासाठीचा हा सामना ही लढत महत्त्वपूर्ण लढत आणि या लढतीत एकमेकांसमोर उभे टाकलेले संघ आपण पाहतोय. झेल होणार का? झेल टिपला जातोय. अप्रतिम कॅच. कारण आपण पाहिलं मित्रांनो चेंडू खूप काळ हवेत होता आणि जस अशा वेळेला चेंडू खूप काळ हवेत जातो त्या फ्लड लाईट्समुळे चेंडू तितकासा दिसत नाही. त्यावेळे चांगल्या प्रकारे झेल पकडलाय. कौतुक होईल क्षेत्ररक्षकाचं आणि डीजेला देखील मिळेल संधी गाणं वाजवण्याची. डीजे सूरज देखील जसं जसं ही स्पर्धा पुढे जाते त्याच्याही माध्यमातून सुमधुर गाणी आपल्याला ऐकायला मिळतात त्याबद्दल त्याचे धन्यवाद. वळूया मैदानाकडे. प्रीतचा पुढचा चेंडू भूषणसाठी इथे कोणती धाव मिळणार नाहीये. बघा क्षेत्ररक्षण काय कमालीचं केलं जात आहे. कौतुक करावं लागेल बापदेव खंडा संघाचं. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत त्यांना तेवढीच चांगली मोलाची साथ तोलामोलीची साथ दिली जाते ती म्हणजे त्यांच्या क्षेत्ररक्षकांकडून. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण धावफलकाकडे पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना दिलदार बागदंड संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 4 गडी बाद 20 धावा 20 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. 12 चेंडूमध्ये 20 धावा याचा अर्थ प्रतिषटक 10च्या सरासरी धावा आल्यात. पाहूया अंतिम षटकात देखील हीच धावांची सरासरी राखली जाते का की त्याहीपेक्षा जास्त सरासरी धावा जमवल्या जात आहेत. षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकात आल्या त्या म्हणजेच 12 धावा. हॅट्रिक संपादन केली गोलंदाज प्रणीतने. दुसऱ्या षटकात आल्या प्रीतच्या त्या म्हणजेच 8 धावा. या षटकात 1 विकेट प्रीतने देखील पटकावली. आणि आता स्लॉगर स्पेशालिस्ट बापदेव खंडा संघाचा जितू पाटील पण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली एक वेगळी छाप एक वेगळी ओळख निर्माण करणारा हा स्लॉगर स्पेशालिस्ट जितू पाटील आपण पाहतोय ज्यांनी पहिल्या सामन्यातच अक्षरशः हिरावलेला सामना प्रतिस्पर्धी संघाकडून खेचून आणला. विजयशी अक्षरशः खेचून आणले आपल्या गोलंदाजीच्या बळावरती. कारण जिथे 6 चेंडूमध्ये पहिल्या चेंडू तिथे 9 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर गोलंदाज आपलं अवसान गाळतात. तिथे मात्र त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. जितूचा पहिला चेंडू या चेंडूवरती कव्हरच्या डोक्यात लागलेला स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर सीमारेषे पार येतोय दर्जेदार चौकार. डीजे चौकार नक्कीच लगावला जातोय. या षटकात चारू हे दाखवतोय पहिले 3 सामने माझी लय मला सापडली नाही मात्र मागील सामन्यात मी पुन्हा आपल्या लयीत आलोय आणि ज्यावेळेस मी लयीत येतो त्यावेळेस मात्र गोलंदाजी मी लय बिघाडतो. पुढचा चेंडू जितूचा इथे आपण पाहतोय चेंडूला फ्लेक केलाय. चेंडू जातोय
फाईन लेग सीमारेषेला येतोय अजून एक चौकार. डीजे लगावत इथे जितू सारख्या चांगल्या गोलंदाजाला इथे टार्गेट केलं जात आहे. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे. आपल्या संघाला सामना जिंकायचा आहे, त्यासाठी मोठी धावसंख्या रचायची आहे. त्यासाठी आता पुन्हा एकदा दिलदार बागदांडा संघाचा प्रमुख खेळाडू असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण आपण पाहिलं गतवर्षी झालेल्या सर्व लीग्स मध्ये हा खेळाडू आपल्या खेळताना पाहायला मिळाला होता. आणि का पाहायला मिळत होता त्याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतो या सामन्यात. धावसंख्या झाली 28 धावा. लोअर फुलटा चेंडू चिंडला दिशा दाखवली जाते. क्षेत्रफळाचा कुवा चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. सलग तिसरा चौकार. 3 in a row. डीजेला संधी. तर 3 चेंडू मध्ये 3 चौकार लगावलेत. क्रिकेटमध्ये मित्रांनो अप अँड डाऊन आपण पाहतो, चढ उतार आपण पाहतो. कधी गोलंदाज वर्चस्व तर काही फलंदाजांची आक्रमकता. इथे देखील या सामन्यात आपल्याला तेच पाहायला मिळतंय. पहिल्या षटकापासून पाहिलं या सामन्यात कधी आपण पाहतोय बापदेव खंडा संघातील गोलंदाज वरचढ ठरतायत तर कधी फलंदाजी करणारे फलंदाज आपण पाहतोय दिलदार बागदांडा संघाचे त्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत. सुरुवातीच्या स्वयंसेवक आपण तैनात राहायचंय. तीन चेंडू अजून या अंतिम षटकातील येणं बाकी आहे. जितूचा पुढचा चेंडू स्वीटचा स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहिलं या चेंडूवरती फलंदाज बीट झालाय. याचं कारण आपण पाहिलं ना तर वेग. हा चेंडू वेगाने केला होता आणि या वेगाला कुठे ओळखता आलं नाही आणि त्यामुळे या चेंडू कोणतीही धाव येत नाही. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील येणार हे 2 चेंडू. अंतिम षटकातील येणार 2 चेंडू पाहूया किती धावा देऊन जात आहेत. पुढचा चेंडू जितूचा. या चेंडूवरती आपण पाहतोय चारूच्या बाट झालेला एक ट्रिमेंडस स्ट्रोक. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट. षटकार. आज मात्र चारूच्या बॅटमधून आपल्याला आक्रमकता पाहायला मिळते, आक्रमकता अनुभवायला मिळते आणि त्याच्या प्रत्येक धावरेषी आपण पाहतोय चीअरअप केले जाते त्याच्या संघ सहकाऱ्यांकडून आणि त्यांच्या पाठीराख्यांकडून. म्हणूनच चारूला दिलदार बागदांडा संघाचा सर्वात महत्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखलं जातं. इथे जेल नक्कीच होणार नाही. किती धाव पूर्ण केली जाईल. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे केला जात नाही. एका धावेवरती फलंदाज इथे समाधान मानतायत आणि एकेरी धावने आपण पाहतोय या षटकाची या इनिंगची सांगता होते. आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकाकडे आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना दिलदार बागदांडा संघाची धावसंख्या झाली 4 गडी बाद 39 धावा. 39 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. आणि सामना जिंकण्यासाठी आणि अंतिम फेरीत म्हणजे फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी बापदेव खंडाय संघाला आवश्यकता आहे ती म्हणजे 40 धावांची. 18 चेंडू आणि 40 धावा. आता पाहायचं सामना कशा प्रकारे रंगतोय.
बापदेव खंडाळे संघ आपल्या सलावऱ्यांची जोडी आपण लगेच मैदानात पाठवायची आणि सामन्याला सुरुवात करायची. सिद्धिविनायक क्रीडा मंडळ झिराट डोंगरी आयोजित भव्य दिवस नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा 2025 पर्व पहिलं फर्स्ट एडिशन आपण पाहतोय. आणि या फर्स्ट एडिशन मधील आपण पाहतोय अंतिम रात्र आणि जिथे आपण पाहतोय टॉप 3 मधील सामने आपल्याला पाहायला मिळतात. जिथे नशिबाचा कौल लागला तो म्हणजेच माऊली इलेव्हन वर्सोली संघाच्या बाजूने आणि त्यांनी थेट फायनल मध्ये प्रवेश निश्चित केलाय. त्यानंतर त्यांच्याबरोबर मेगा फायनल मध्ये कोणता संघ खेळणार यासाठीचा सामना सेमीफायनलची महत्त्वपूर्ण लढत म्हणजेच उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय रंगतोय तो म्हणजेच दिलदार बागदंडा आणि प्रतिस्पर्धी संघ आहे तो म्हणजेच बापदेव खंडाळे. पहिलं षटक सेकंड मधील घेऊन येतोय भावेश. पहिला चेंडू वेगवान चेंडू गती पहा गतीने फलंदाला बीट केलाय. 18 चेंडू मध्ये 40 धावांचं आव्हान आहे. पहिला चेंडू निर्धाव आलाय. नक्कीच चांगली सुरुवात भावेशची म्हणावी लागेल. पुढच्या चेंडूवरती देखील रिझल्ट आपल्याला वेगळा थोडासा पाहायला मिळतोय. चौकार नक्कीच येतोय. पहिल्या चेंडू षटकार होता नंतर चेंडूवरती येतोय तो म्हणजे चौकार. डीचेला संधी. तीन चेंडू झालेले पण पाहतोय. धाव फलकावरती धाव संख्या लागली ती म्हणजेच 10 धावा. अजून एक मोठा फटका लगण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेला आपण पाहतोय. आधी आपण चेक करूया कारण थोडा क्लोज कॉल वाटतोय.
खेळाडू मित्रांनो माझी विनंती असेल मित्रांनो आपण पाहिलं तर इथे लाईव्ह टेलिकास्ट आहे त्याचबरोबर रिव्ह्यू आम्ही पाहिला आणि त्यानंतर पंचाने हा निर्णय योग्य तो दिलेला आहे क्रिकेटमध्ये आपण सर्वच जण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना मानतो त्यांनी देखील आपल्या इंटरव्ह्यूमध्ये एक गोष्ट सांगितली होती जर आपण खेळाला सन्मान द्याल तर नक्कीच हा खेळ आपल्याला बरंच काही देईल या चेंडूवरती एक धाव मिळते या एकेरी धावने आपण पाहिलं धाव संख्या झालेली आहे ती म्हणजेच 17 धावा आमचे इम्रान दुखरे भाईजान नेहमीच म्हणतात 17 म्हणजे खतरा आता खतरा कोणासाठी ते पाहायचंय फलंदाजासाठी की गोलंदाजासाठी षटकाचा विचार केला 5 चेंडू झालेत पहिल्या षटकातील आता येणारा हा अंतिम चेंडू आपण पाहू 40 धावांचं लक्ष गाठायचं याच उद्देशाने पप्या आणि यश ही जोडी मैदानात आहे उजव्या हाताच्या बाहेरचा चेंडूला लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षकाला तिथे प्रेक्षक बनावं लागेल प्रयत्न नक्कीच केला जातोय मात्र चेंडू जाईल 4 धावांसाठी आणि या चौकाराने या षटकाची इथे होते सांगता पहिल्या षटकाचा खेळ संपूर्ण झालाय असं पंचांनी घोषित केलंय 40 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद 21 धावा अशी आक्रमक आणि जशाच तसं प्रत्युत्तर देणे सुरुवात होते ती म्हणजेच बापदेव खंडाळे या संघाची दुसऱ्या षटकासाठी लगेच आपण गोलंदाजाला नियुक्त केलाय दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज साहिल पहिला चेंडू साहिलचा आपण पाहतोय उजव्या अशीच्या पूर्णतः बाहेर सफल होऊन आपण पाहिलं तर जवळपास वाईड लाईनच्या जवळ हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता तो म्हणजेच फलंदाज यशचा पहिला चेंडू इथे निर्धाव येतोय साहिलला इथे कम बॅकिंग षटक करावं लागेल तरच सामना आता दिलदार बागदंड संघ वाचू शकेल कारण पहिल्या षटकात 22 षटकात चांगल्या गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला गेला पुन्हा एकदा चांगला चेंडू या चेंडूवर देखील कोणती धाव येत नाही इथे गोलंदाज साहिलचं नक्कीच कौतुक असेल पहिल्या षटकात काय झालं हे विचारात न घेता आपलं काम तो चूकपणे पार पडतोय मला काय करायचं तर मला या षटकात धावा रोखायच्या आहेत आणि हा सामना अंतिम षटकापर्यंत घेऊन जायचा या उद्देशाने साहिल गोलंदाजीसाठी आलाय आणि पहिल्या 2 चेंडू तिथे नक्कीच त्याने तशी कामगिरी केली पहिल्या 2 चेंडूमध्ये एकही धाव त्याने खर्च केली नाहीये मात्र यावेळेस बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलेला आपण पाहतोय चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर येतोय बिग हिट षटकार डीजे
8 धावांची आवश्यकता. कहाणीमध्ये ट्विस्ट पाहायला मिळणार का? कारण आता गोलंदाजीसाठी तो गोलंदाज येतोय ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी फलंदाजी करत असताना धावा जमवल्या. चारू दत्त आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय. मागील सामन्यात आपण पाहिलं चारू दत्तने खूप अप्रतिम सेव्ह केला होता. त्याने विकेट्स प्राप्त केले होते, अप्रतिस्पर्धी संघाला रोखलं होतं आणि चांगली फलंदाजी केली. त्याबरोबर तो मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्याला मिळाला होता. तीच कामगिरी तो करणार का? चारू आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू आपण पाहतोय. या चेंडूवरती एक धाव नक्कीच इथे मिळेल. 5 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर आता 7 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही सलामीवीर नाबाद आहेत आणि त्यापेक्षा चांगली गोष्ट ज्या आवश्यक धावांची सरासरी आहे त्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्या आहेत. त्या म्हणजेच बापदेव खंडाळे या संघाने, बापदेव खंडाळे संघ या संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला. सर्वांना आश्चर्यचकित करत हा संघ आपण पाहतोय अंतिम 3 मध्ये आला आणि आता पुन्हा एकदा आश्चर्याचा सुखद धक्का देण्यासाठी हा संघ सज्ज आहे. पुढचा चेंडू, चारूचा हा चेंडू इथे फलंदाज पप्प्याला तो बीट करतोय. 4 चेंडू आणि अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय उजव्या दूरवर जाणारा, पंचांचा इशारा येतोय वाईटचा आणि इथे पण पाहतोय जो 12वा खेळाडू आलेला आहे त्यांनी आपल्या डोक्याला अक्षरशः हात लावलाय. काय करतायत त्याचे खेळाडू मैदानात बघा. समर्थक असावेत तर असे. स्वेचिटचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. आधुनिक क्रिकेटच्या भाषेत आणि षटकाराच्या परिभाषेत सांगायचं झालं तर 1 बिग हिट, एक मोठा फटका, विनिंग स्ट्रोक. ती क्षमता नक्कीच पप्प्याकडे आहे. मात्र इथे मिस टाइम स्ट्रोक येतोय. चेंडू हवेत. साहिल अक्षरशः जीवाचं रान करतोय झेल पकडण्यासाठी, मात्र चेंडू पासून खूप दूरवर राहतोय. इथे रनआउट आहे का यासाठी दाद मागितली जाते. मित्रांनो एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. बघा जवळपास लॉंग ऑफ क्षेत्रापासून मिड ऑफ क्षेत्रापर्यंत धावत आला, मात्र तरी अंतर काहीसं लांबच पाहायला मिळालं. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेल्या तसं पंच आपल्याला कळवत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 36 धावा. याचा अर्थ आता माफ करा, दोन चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण पाहिलं तर आता 4 धावांची आवश्यकता असेल. इथे देखील आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातील. आता मात्र अंतिम चेंडूचा थरार मित्रांनो पुन्हा एकदा आपण अनुभवणार. 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. भाईजान आज मला समोरक्षण करायला खूप आनंद वाटतोय, कारण मी समोरक्षण करताना प्रत्येक सामना हा अंतिम षटकापर्यंत येतोय आणि आनंद यासाठी वाटतोय कारण मी देखील माझ्या आयुष्यात काही क्रिकेट खेळले आणि त्याच गोलंदाज असल्या कारणाने ज्यावेळेस गोलंदाज अंतिम चेंडूपर्यंत सामना घेऊन जातो ना त्याचा कॉन्फिडन्स वेगळ्याच लेवलला असतो. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. पप्प्या ठरणार का आपल्या संघाच्या विजयाचा शिल्पकार की चारू हा चेंडू चांगल्या पद्धतीत टाकून आपल्या संघाला अंतिम फेरीत घेऊन जाणार. दोन्ही खेळाडू आपापल्या संघासाठी मोठे खेळाडू आहेत आणि जेव्हा दादा खेळ एकमेकांसमोर भिडतात ना त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने क्रिकेटमधील ही भिडंत, क्रिकेटमध्ये असणारा द्वंद्व, क्रिकेटमध्ये असणारा संघर्ष हे युद्ध पाहण्याजोगं असतं. कोण ठरणार हिरो, कोण ठरणार नायक, कोणता संघ अंतिम फेरीत जाणार हे पाहूया. अंतिम चेंडूचा थरार.
याला म्हणतात मित्रांनो प्लेसमेंट. बघा अनुभव किती महत्वाचा आहे. चेंडूला खेळलं तेही अशा ठिकाणी जिथे क्षेत्ररक्षक दूरवर आहे आणि तिथे 2 धावा घेतल्या जात आहेत.